नमस्कार, मी विश्वजित पाटील उंडाळकर आणि आपण पाहत आहात धर्मवीर न्यूज लाईव्ह. मी आज महाराष्ट्रातल्या लोकांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या अशा शेतकऱ्यांच्या सौर कृषी पंप योजनेच्या भ्रष्टाचाराबाबत आपल्याशी बोलणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज उपलब्ध होईल यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. महाराष्ट्रात महावितरण कंपनी ही योजना राबवत आहे. राज्यात एकूण शेतकरी जे वीज ग्राहक आहेत ते 48 लाखाच्या घरात आहेत आणि आतापर्यंत महावितरणचा असा दावा आहे की 7,54,000 शेतकऱ्यांना त्यांनी सौर कृषी पंप यशस्वीरित्या बसवलेले आहेत व त्यांच्याकडे आता 15 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. शेतकऱ्यांनी 10% रक्कम भरायची व उर्वरित 90% राज्य सरकार व केंद्र सरकार त्या कंपनीला अदा करणार. मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी आता जिल्हेवार आकडेवारी प्रस्तुत केलेली आहे की वेबसाईटवर त्यांच्या उपलब्ध आहे ते आपण बघू शकता. ते प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात किती सौर कृषी पंप बसवले काय काय. मध्यंतरी एक अशी घटना घडलेली आहे की सौर कृषी पंप शेतकऱ्याला बसवलेलेच नाही, पण कंपनीने जिओ टॅगिंग दाखवून वेबसाईटवर फोटो वेगळेच अपलोड करून त्याचे पैसे लाटण्याचे प्रकरण झाले. हा घोटाळा 150 कोटीच्या घरात आहे. याची महावितरणने FIR दाखल केलेली आहे व एक मॅनेजर दर्जाचा अधिकारी त्यांनी निलंबित केलेला आहे. पण हे इथंच थांबत नाही. माझा पहिला प्रश्न महावितरणला व ऊर्जा मंत्री असतील विद्यमान त्यांना व राज्य सरकारला आहे की मुळात 7,47,000 किंवा 7.5 लाख सौर कृषी पंप प्रत्यक्षात बसले का याची जिल्हावार नको, गाववार आकडेवारी जाहीर करा. प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात, तलाठी कार्यालयात कुणाला कृषी पंप भेटले हे पहिल्यांदा जाहीर करा, कारण तिथंच सगळ्यात मोठा गोड बंगाल आहे. कारण कितीतरी शेतकरी असे की त्यांना सौर कृषी पंप मिळालेलेच नाहीत. राज्य सरकार व केंद्र सरकार कंपन्यांना यासाठी 2.25 ते 2.5 लाख रुपये देते व आपल्याकडून 10% घेतले जातात. म्हणजे सरासरी 2.5 लाख रुपयाला 3 HP चा सोलर पंप बसतो. तर 3 लाखाच्या घरात 5 HP 7 HP चा बसत असेल अंदाजित. मग एवढे पैसे देऊन आपण जो कृषी पंप बसवत आहे त्याची गुणवत्ताही आपल्याला तपासावी लागेल. मुळात माझ्याकडे अशी कितीतरी तक्रारी आता आलेली आहे की सोलर पंप बसवल्यानंतर त्याच्या सोलर प्लेट ह्या एकदम लो ग्रेडच्या आहेत. त्याची मोटर पण एकदम व्यवस्थित नाही, म्हणजे पाणी उपसा करत नाही. जसे आपण बोरवेल मध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवतो किंवा विहिरीवर बसवतो त्याचे जे हॉर्स पॉवर असते ते आणि सोलरचे यात खूप मोठी तफावत आहे. त्याच्यावर डस्ट बसल्यानंतर त्याची म्हणजे ऊर्जा ऍक्सेप्ट म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब करायची जी ताकद असते तीही 4-5 महिन्यानंतर कमी होत आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या तक्रारी लोकांच्याकडून येतात. म्हणजे चायनातनं आणायचं मटेरियल असेंबल करायचं आणि लोकांना द्यायचं. यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सर्व्हिसचा. आता देशाचे पंतप्रधान म्हणतात की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री असणारे फडणवीस म्हणतात मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र आणि काय कुठलं कुठलं महाराष्ट्र म्हणतात ते. पण प्रत्यक्षात एवढे 7.5 लाख कृषी पंप बसवले त्याची गुणवत्ता यांनी चेक केली का? आणि 7.5 लाख कृषी पंपाचे जरी 2 लाखांनी धरली तर 14 ते 15,000 कोटी रुपये ह्या कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा कंपनीच्या घशात घालण्याचं काम शासनाने केले. बरं इथंच थांबून चालत नाही, प्रत्यक्षात एवढे सोलर कृषी पंप बसलेलेच नाही असा आमचा दावा आहे. का तर आम्हाला कितीतरी लोकांचे फोन येत आहेत की आम्हाला कृषी पंप मिळालेच नाही, पण शासनाच्या किंवा महावितरणच्या यादीत तो कृषी पंप बसलेला आहे. याची चौकशी कोण करणार? या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कोण हे करणार? कारण यांचे हात काळे झालेले आहेत. माझा सांगण्याचा अर्थ आहे की भ्रष्टाचार बरबडलेले आहेत लोक, त्यांना काही देणं घेणं नाही. म्हणजे लोकांना शेतकऱ्यांना किती जिव्हाळ्याचा विषय पाणी. म्हणजे दिवसा लाईट नसल्यानंतर रात्री जाऊन पाणी पाजणे हे किती जिकिरीचे मुश्किलीचे धोक्याचे आहे हे वर एसीत बसणाऱ्या लोकांना कळत नाही. ते शेतकऱ्यांना माहित आहे. मी शेतकऱ्याचा मला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे की माझ्या वडील रात्री 9 वाजता 10 वाजता 11 वाजता लाईट चालू करायला जाणार, पुन्हा 8 तास लाईट मिळणार. सर आता ठीक आहे सोलर फिडरमुळे तुम्हाला दिवसा लाईट मिळते, पण 24 तास लाईट साठी सध्या शासनाने नवीन कनेक्शन पण बंद केलेले आहे. का? तर लोकांनी सोलरवर जावं. का?
तर ही कसली ग्रीन एनर्जी आहे म्हणून सोलर ऊर्जा. आपण ती ग्रीन एनर्जी आहे मान्य आहे, पण ती ग्रीन एनर्जी शेतकऱ्यांच्या फायद्याची कुठे आहे आणि शेतकऱ्यांना मिळते कुठे आहे? माझा अंदाज तर असा आहे की ह्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आता तर एक भ्रष्टाचार उघड झालेला आहे 150 कोटीचा. आता हा लोकांत आला नाही, महावितरण दाबलाय, पण याची अधिकृत FIR नोंद झालेली आहे. काही लोकांच्यावर अधिकृत कारवाई करण्यात आली. पण या योजनेत जो मुख्य अधिकारी होता, जो ही सौर कृषी पंप योजना राबवतो, मी त्याचं आता नाव घेणार नाही. नंतर त्याचं नावानिशी त्याचे सगळे भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर काढणार. खूप मोठा अधिकार आहे, त्याच्यावर ह्याच्या आधी कारवाई झालेली आहे. आता तो 2 नंबरच्या पोस्टला आहे महावितरणमध्ये आणि 1 नंबरला MD असतो, CMD असतो. तो आहे दर्जाचा अधिकारी असतो आणि तो सध्या आता मुख्यमंत्र्यांच्याकडे सचिव दर्जाचा आहे, पण त्याला अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. मग एवढ्या मोठ्या ज्या कंपनीकडे 60 ते 70 हजार कर्मचारी आहेत, कोट्यावधी ग्राहक आहेत, लाखो कोटीचा म्हणजे माझ्या मते 2 का 2.25-3 लाख कोटीचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीला सध्या IAS अधिकारी बी ऊर्जा मंत्र्यांना देता येणार का? यात काय गोडबंगाल आहे? म्हणजे काय चाललंय नेमकं? आणि मुळात महत्वाचा गहन विषय मी यासाठी सांगतो की 7,54,000 कृषी पंप बसवले, पण मी प्रत्येक जिल्ह्यातल्या हा जो व्हिडिओ जे बघता त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन चेक करा की बाबा तुमचा कृषी पंपात तुम्हाला बसवलाय का नाही बसवलाय का, तर तुम्हाला ऑनलाईन दिसेल बसवलाय पण प्रत्यक्षात बसवलेलं नाही. याची तक्रार करा, आवाज उठवा. आत्ता आवाज उठवायची गरज आहे, कारण हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात गहन विषय आहे. सौर कृषी पंप हा सगळ्यात गहन विषय आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. म्हणजे खाली सौर पंप बसवायचा नाही आणि त्याचे पैसे लटायचे, हे मोठ्या प्रमाणात झाले. म्हणजे आपल्या नावावर पैसे लटायचं काम हे अधिकारी व हे कंत्राटदार करत आहेत. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, लवकरात लवकर जागा होऊन याला वाचा फोडावी. धन्यवाद.